फडणवीस बरकी राजकारणी झालेले आहेत, 100% झालेत. जशास तसं उत्तर प्रत्येकाला ते द्यायला ते शिकलेत. शरद पवारांचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण अनेक गोष्टींमध्ये मिळतं जुळतं आणि पुढे घेऊन जाणारं राजकारण आहे. अनुभवी असलेले उद्धव ठाकरे सीएम राहिले, फडणवीसांना आयते फुलटॉस मिळत गेले. समृद्धीला आधी लोक हसत होतेच, उद्भवना अजूनही हसतायत, एवढ्या मोठ्या रोडची गरज काय, पण रोड नेटवर्क पाहिजे, म्हणजे रस्ता पाणी वीज असेल तरच प्रगती होती, हे शाश्वत आहे. त्याच्यामध्ये मग फडणवीसांनी बाजी मारली. फडणवीसांनी बऱ्यापैकी ती इमेज आपली वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांनी जर मुख्यमंत्री राहिले तरच त्यांचं राजकारण टिकणार आहे किंवा मोठं ते होणार आहे. आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवायला जे जे करायला लागतं ते फडणवीस करतात. त्याच्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या नीती वापरतात. नमस्कार, तुम्ही बघताय द ऑडिव्हिन आणि आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये फार कमी लोक असे आहेत ज्यांनी पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाल मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केला आणि त्यामध्ये प्रकर्षाने नाव घ्यावं लागेल देवेंद्र फडणवीस यांचं, कारण त्यांचं वय बघता पुढची अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे नाव सोडून चालणार नाही. आणि त्यांचंच काम नेमकं कसं आहे, नुसतंच काम नाही तर राजकारण कसं आहे आणि एकूणच फडणवीस किती प्रभावशाली वाटतात, या सगळ्या मुद्द्यावर बोलणार आहोत. माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रशांत आहेर सर आहेत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. फडणवीस चांगले पण म्हणतात, फडणवीसांना वाईट पण म्हणतात, फडणवीसांना ट्रोल पण करतात, फडणवीसांच्या साठीच्या खूप त्यांच्या प्रशंसा करणाऱ्या पोस्ट पण येतात. इतक्या वेगवेगळ्या रूपाने फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि एकूणच सामाजिक पटलावरती दिसतात, सोशल मीडियावरती दिसतात. अगदी पहिला प्रश्न, कसे वाटतात फडणवीस तुम्हाला पत्रकार म्हणून? मी 2024च्या निवडणुकांच्या वेळी फडणवीस आपल्या पत्रकार संघामध्ये आले होते. माझी ओळखही बरी आहे त्यांच्याशी. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुमचं राजकारण शरद पवार साहेबांसारखं वाटतं. ओके. तर ते म्हटले की पवार साहेबांनी इतकं शार्प राजकारण मला अजून जमत नाही आहे किंवा माझं इतकं शार्प राजकारण नाही आहे. साधारण ह्या लाईनवर ते बोलले होते. मला जे वाटतं अनेकदा की बऱ्यापैकी शरद पवारांचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे अगदीच सारखं जरी नसलं तरी अनेक गोष्टींमध्ये मिळतं जुळतं आणि पुढं घेऊन जाणारं राजकारण आहे. त्याला बेसिक दोन वेगळे त्याच्या धाटणी आहेत किंवा कंगोरे आहेत. एक, शरद पवारांचं राजकारण हे ग्रामीण ओरिएंटेड होतं. त्याला शेती, सहकार या सगळ्याचा ते वलय होतं आणि एक इन्फ्रामॅन म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ते एक वलय स्वतःला एक घालून घेतलं आहे. परंतु साधारण त्यांचं राजकीय डावपेच किंवा राजकीय खेळी बघितल्या तर साधारण त्याच लाईनवर जाणारं राजकारण मला दिसतं. आणि याच्यावर आपण कितीही बोललो तरी वाद प्रतिवाद होतील, पण बऱ्यापैकी अल्टिमेटली कन्व्हिन्स हेच व्हावं लागेल की दोघांचं राजकारण साधारण त्याच धर्तीवरचं आहे. मला म्हणजे फडणवीसांच्या आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती बोलू, त्यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयांवरती बोलू, पण राजकारणामध्ये तुम्हाला आल्यानंतर म्हणजे तुम्हाला राजकारण करावंच लागतं, ते सोडून चालत नाही. फडणवीसांचंच वाक्य होतं की माझ्या जर सातत्याने पाठीत वार होत असतील तर मला कधीतरी उत्तर द्यावंच लागेल. राजकारण हे संतांना राजकारण म्हणजे संत स्वभावाच्या माणसाला जमण्यासारखं नाही, तुम्हाला तिथे उतरून समोरच्याला उत्तर द्यावंच लागतं. तुम्हाला असं वाटतं फडणवीस अशा पद्धतीने ज्या काही खेळी करतात किंवा ज्या पद्धतीने गोष्टी बांधतात ते तितके बेरकी राजकारणी झालेत? फडणवीस बेरकी राजकारणी झालेले आहेत, 100% झालेत. जशास तसं उत्तर प्रत्येकाला ते द्यायला ते शिकलेत. पवार साहेबांचा तरुण काळ म्हणजे अगदीच ते सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री किंवा तो काळ जो काही अनुभवला म्हणजे प्रत्यक्ष तर काय अनुभवायला मिळालं नाही आपल्या पिढीला, कारण पवारसाहेब तसे ज्येष्ठ झाल्यानंतरच आपण समज आपल्याला ती समज आली किंवा आपण पत्रकार झालो. परंतु जे काही ज्येष्ठांकडून ऐकलं, जे काही त्यांच्याही सहकाऱ्यांकडून ऐकलं, पुस्तकात वाचलं, त्याच्यानुसार पवारांचं राजकारण समजून घेतो आणि फडणवीसांचं राजकारण अनुभवतोय. तर म्हणून मी म्हटलं की ती जी सांगड आहे तर फडणवीसांचं राजकारण अनुभवताना आणि पवारांच्या राजकारणाला त्याची मेळ घालताना. आता प्रत्येक गोष्ट तर असं नाही म्हणू शकत की पवारसाहेब तुम्ही त्यावेळेस हा निर्णय असा घेतला होता, तो का घेतला होता, ज्याची उत्तरं जेवढी मिळवायचा प्रयत्न साहेबांकडून का असेना तो केला गेलाय, त्यांच्या सहकाऱ्यांकडून असेना तर मी अनेकदा तो प्रयत्न केला.
पण फडणवीसांकडूनही तो मी प्रयत्न केला की असं का घडतंय, असं का होतंय. आता याची मी उदाहरण द्यायचं कारण की शरद पवार साहेबांनी सरदार तयार केले सगळीकडे त्यांचे. जी राज ठाकरे सातत्याने म्हणतात की निवडून येणाऱ्यांची टोळी. पवार साहेबांचं राजकारण काय तर निवडून येणाऱ्यांची ही एक टोळी आहे. आता याला एक वेगळी धाटणी फडणवीसांनी दिली आहे की आता त्यांनी प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी एक त्यांचा टीम फडणवीस तयार केली. म्हणजे साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरुद्ध आडदांडपणा करणे हे जर त्यावेळेस आता जर आपण बघितलं तर तो झाला. जयकुमार गोरेंनी तो केला. सोलापूरवर आणि साताऱ्यावर फडणवीसांची एक व्यक्ती म्हणून किंवा भाजपचा नेता म्हणून जयकुमार गोरेंनी आपला कंट्रोल मिळवायचा प्रयत्न केलाय आणि तो सुरू ठेवलाय. हा जरा तिथला भाग. आज मुंबईमध्ये अमित साटम BMC 100% कंट्रोल करतात मुंबई अध्यक्ष या नात्याने. आज मुंबईतला सुतळीचा तोडाही अमित साटमांच्या परवानगीशिवाय उचलला जाऊ शकत नाही. अमित साटम कोणाचे? टीम फडणवीसांचा भाग आहे. त्या ठिकाणी आशिष शेलार आहे. आशिष शेलारांचं सध्याचं BMC मधलं स्टँडिंग काय असं खाजगीतही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दलही प्रश्न उपस्थित होता ना. तर अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलं, समजा नगर जिल्ह्यात गेलं तर विखे पाटील साहेब आहेत, पण विखे पाटील साहेबांना वेगळ्या प्रकारे कंट्रोल केलं जातं. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात गेलं तर गिरीश महाजन साहेब आहेत. अशी वेगवेगळी लोक जर बघितली का टीम फडणवीसांचा भाग म्हणून की त्यांनी त्यांची एक मोड बांधायला सुरुवात केलेली आहे का जी राजकारण आपल्याला पवार साहेबांचं दिसलं. पवार साहेबांनी ते राजकारण सहकारातून केलं. पवार साहेबांनी ते राजकारण साखर कारखान्यांच्या मार्फतीनं केलं. आत्ताचा काळ बदललेला आहे. अर्बन वोटर वाढलेला आहे. अर्बन मतदारसंघ वाढत आहेत. त्या केसमध्ये फडणवीसांचं राजकारण त्या दृष्टीने दिसतं, पवारांचं राजकारण त्या दृष्टीने होतं. असं आपल्याला त्यांचे एकमेकांचे कंगोरे एकमेकांचा मेळ घालावा लागेल किंवा बघावं लागेल त्या दृष्टीने. आणि त्या केसमध्ये जो बेरकी राजकारणाचा भाग म्हटलं तर पवार साहेबांनी ह्या सगळ्यांना कंट्रोल करायला जे केलं तेच फडणवीस ह्या सगळ्यांना कंट्रोल करायला ते करतात. त्याच्यात फार काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. अनेक इन्कम टॅक्सच्या रेड आता अशा आहेत का ज्या फार लोकांपुढे येत पण नाहीत, पण त्या इन्कम टॅक्सच्या रेड झाल्या कशा? त्याचा जो परिणाम व्हायचा तो बरोबर होतो. इकडं पवार साहेबांच्या काळात अनेक साखर कारखान्यांचे ज्यावेळेस काय त्यांच्या परवानग्या असो किंवा त्यांना आर्थिक मदत देण्याचा विषय असो तेव्हाही पवार साहेब ते राजकारण करतच होते ना. कोणाचा निधी रिलीज करायचा आहे, कोणाचा ताणून धरायचा आहे, ते आत्ताही करतातच ना. संग्राम थोपटेंना तो कॉल घ्यावाच लागला ना कारखाना वाचवायला. असं थोडंच आहे की आज ज्यांना कारखान्यांना मदत हवी होती ते सगळे फडणवीसांच्या वळचणीला गेलेच. त्यामुळे ते राजकारण सगळं आपल्या आपल्या पद्धतीने करतायत, पण त्या दोघांच्या राजकारणाची धाटणी साधारण एकच आहे. आता परत तोच मुद्दा, जे बाहेरून आलेले लोक आहेत जे भाजपने घेतले, विखे पाटील असतील किंवा अनेक मोठे मोठे नेते आहेत की जे भाजप सोबत गेले, हर्षवर्धन पाटील असतील, बरेच जण गेले, काही निवडूनही आले, मंत्रीही झाले. ह्या सगळ्यांना म्हणजे हे फडणवीसांपेक्षा राजकारणामध्ये नक्कीच सिनियर आहेत, यांना कसं कंट्रोल करतो? नाही, आता त्याच्यात कंट्रोल करायला आणखी एक छान क्लॅरिटी देतो ह्या दोघांच्या राजकारणाची, म्हणजे पुढं लक्षात येईल. आणखी पवारांनी कायम दिल्लीला आव्हान म्हणून राजकारण केलं. आणि फडणवीसांचं राजकारण हे दिल्लीला सपोर्टिव्ह राजकारण आहे. हा याच्यातला बेसिक फरक आहे. म्हणजे पवारसाहेब कायम केंद्र सरकारच्या विरोधात किंवा कायम काँग्रेसला चॅलेंज देत राजकारण करत राहिले आणि इथं फडणवीस हे भाजपला सपोर्टिव्ह पॉलिटिक्स त्यांचं साहजिक आहे, कारण सेम पार्टी. आता हे कंट्रोल कसं होतं? हे कंट्रोल तसंच होतं. हे दोघं जोपर्यंत अलाईनमध्ये आहेत, भाजपचं शीर्ष नेतृत्व आणि फडणवीस जोपर्यंत अलाईनमध्ये आहे तोपर्यंत यांना कंट्रोल करायला काही म्हणजे फार काही मोठा विषयच नाही यांना कंट्रोल. हे आहेत अलाईनमध्ये, कारण प्रत्येक वेळी अमित शहा विरुद्ध फडणवीस हे एक चित्र रंगवलं जातं माध्यमांकडून. हे काय आहे नेमकं चित्र? गेली काही दिवसात असे चित्र रंगवलं जातं ना की अमित शहा म्हणजे काही चर्चा ऐकल्यात, माझ्याही मित्रपरिवारातल्या चर्चा आहेत, माझ्या सहकार्यांमधल्या चर्चा आहे की एनडीए विदिन एनडीए अशी एक चर्चा आलेली आहे. तर ती एनडीए विदिन एनडीए ही काय चर्चा आहे? तर ती मोदी आणि शहा मधल्या संघर्षातली एक स्टोरी अशी एक सांगितली जाते. जर मोदी आणि शहा
यांच्या बदल्यात जर संघर्षाची स्टोरी सांगितली जात असेल तर फडणवीस आणि शीर्ष नेतृत्व याच्यातली स्टोरी याचं काही फार वेगळं काही वाटत नाही मला. आता बरं थोडंसं राजकारणाकडनं पुढे जाऊया, कारण आपण एखाद्या नेत्याबद्दल, विशेषतः मुख्यमंत्री पदावरती गेलेल्या नेत्याला फक्त राजकारणामध्ये तोलून चालणार नाही. इन्फ्रामॅन म्हणजे त्यांनी ती इमेज केली, सोशल मीडियावर केली आणि तशी कामंही केली. म्हणजे आपण असं नाही फक्त म्हणू शकत की त्यांनी ती फक्त सोशल मीडियावरती केली. काही कामं त्याच्या दर्जामुळे कोसळली, त्याच्यावरती टीकाही झाली, होऊ शकतं. पण इन्फ्राच्या बाबतीत फडणवीसांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे, कितपत समाधानकारक आहे? आता समाधान हा आणखी एक वेगळा विषय मानलो, किंवा म्हणजे समाधान कसं ते तर प्रत्येकाचं हे नाही वेगळं नाही असतं. उदाहरणच सांगतो समाधान कसं मानायचं की नाही मानायचं. मिसिंग लिंक झाले, छान झालं का नाही मिसिंग लिंक? छान झाला, पटकन जातो माणूस, मुंबईला अडकत नाही, आता काही नाही. पण ते कोसळलं. आता ह्याला समाधानाच्या व्याख्येत ते कसं बसवायचं हा गोंधळ आहे. कारण मिसिंग लिंक ज्या दिवशी ते पडलं तेव्हा मी त्या हायवेवरच होतो. मी परत रिटर्न आलो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथून गेलो. मला कुठेही चूजभरही जाणवलं नाही का ते तिथं काही पडलेलं आहे किंवा असं काहीतरी काल इथं झालं, आपल्याला पलीकडे जाता नाही आलं. ही फॅक्ट आहे. म्हणजे पण ते पडलं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं समाधान हा 2 मिनटं आपण हे करू. परंतु तुम्ही कोस्टल रोडनी गेला की आपल्याला एक वेगळा फील येतो. मिसिंग लिंकने गेला तर आपल्याला एक वेगळा फील येतो. अटल सेतूने गेला तर आपल्याला एक वेगळा फील येतो. आज समृद्धीवरून येणाऱ्याला एक वेगळा फील येतोय. म्हणजे ह्या मी समृद्धीच स्पेसिफिक म्हणतो कारण तो स्टेट गव्हर्नमेंटने केलेला आहे. हे सगळे प्रोजेक्ट स्टेट गव्हर्नमेंटने केलेले आहेत. किंवा आता शक्तीपीठावरनं वाद सुरू आहे. तर हा जो महाराष्ट्र आडवा उभा जोडायचं जो इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे तर ते बऱ्यापैकी आत्ता ह्या सरकारकडून हे सुरू आहे. ते पब्लिकच्याच पैशाने सुरू आहे. हे सगळं बीओटीवरच सुरू आहे. त्याच्यात काही गव्हर्नमेंट फार पैसे टाकत नाही. पैसे उभे करून देत आहे आता, पण फार काही पैसे टाकत नाही, ही फॅक्ट आहे. पण हे जे सगळं आहे ते फडणवीसांनी ती विजन म्हणून दाखवली. समृद्धीला आधी लोक हसत होतेच, किंबहुना अजूनही हसतायत की एवढ्या मोठ्या रोडची गरज काय. पण रोड नेटवर्क पाहिजे, म्हणजे रस्ता, पाणी, वीज असेल तरच प्रगती होते, हे शाश्वत आहे. तर मला असं वाटतं की फडणवीसांनी बऱ्यापैकी ती इमेज आपली वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यासाठी परवा विधिमंडळात ते जे काय बोलले की हे आज टीका होईल, चर्चा होईल, आरोप प्रत्यारोप होईल, परंतु 10 वर्षांनी काही वर्षांनंतर तो मिसिंग लिंक राहील आणि तो मिसिंग लिंक केलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे नाव कायम राहील. ही जी त्यांची बेसिक त्यांचं जे म्हणणं आहे किंवा जे त्यांना वाटतं, त्यांचं जे ओरिएंटेशन आहे ते हेच आहे की भविष्यकाळामध्ये पण हे कोणी केलं, हे कोणी केलं, हे कोणी केलं तर याच्यात माझं नाव किंवा माझ्या सरकारचं नाव सातत्याने राहील. याच्या फुटप्रिंट्स तयार करण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय. हा सगळा विकास होताना पूर्वी पण, हे काय आत्ताचंच नाही, पूर्वी पण विकासाबरोबर त्याचे येणारे साईड इफेक्ट्स पण आले. धरणं झाली, विस्थापितांचे प्रश्न आले, रस्ते झाले, शेतजमिनी घ्यायला लागल्या, त्याचे प्रश्न. त्यामुळे हे एकात एक हा विषय बरोबर जाणारच आहे. आता परत तोच मुद्दा की म्हणजे फडणवीस एका बाजूला काम करतायत, पण त्यांची थोडीशी पार्श्वभूमी पण बघायला पाहिजे की नागपूर सारख्या शहरातनं आले, घरात पॉलिटिकल बॅकग्राऊंड होती का होती, पण फार प्रस्थापित 100% होती असंही नाही. आणि नागपूरपासनं वर्षामध्ये येण्यापर्यंतचा जो त्यांचा प्रवास होता तो किती कष्टाचा होता, एकतर पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे ते मला अजूनही आठवतं की साधारणपणे 2005-06 साली टीव्ही चॅनलच्या चर्चांवरती ते ज्या पद्धतीने बोलायला यायचे, एकदम ज्युनियर प्रवक्ता ज्या पद्धतीने येतो तसे यायचे. आणि तिथपासून त्यांनी 14 साली मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास, त्याकडे कसं बघता? फडणवीसांनी एक त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याच्या स्टोरीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे त्या असं जाहीररित्या सांगणंही, कारण त्या 100% माहीत नाही किंवा मी त्यांच्याकडून व्हेरीफाय नाही केलेल्या. परंतु एक स्टोरी खडसे साहेबांनी एक ऑफ द रेकॉर्ड आम्हाला सांगितली होती की गोपीनाथ मुंडे साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं जण त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते बहुधा, खडसे साहेब, आणि राजनाथ सिंग राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार यांचं अध्यक्षपद, प्रदेशाध्यक्षपद कंटिन्यू ठेवायचं की नाही ठेवायचं याच्यावरनं वेगवेगळे मतप्रवाह होते. आणि त्यात कॅटलिस्ट एकनाथ खडसे, असं त्यांच्याशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी जे सांगितले का यांनी, मुंडे साहेबांनी मला
प्रेशराईज करून राजनाथ सिंगांना सांगायला लावलं की आता देवेंद्र फडणवीसांना आपल्याला प्रदेशाध्यक्ष करायचं आहे. ओके. आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेस सुधीर भाऊंना डिस्कंटिन्यू करून प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष झाले. आणि तिथून पुढं फडणवीसांच्या राजकारणाची वेग आणि दिशा ही बदलली त्यावेळेस. मग ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते, त्या काळात असं म्हटलं जातं की मुंडे साहेबांनीच वारंवार इन्सिस्ट करून फडणवीसांनाही सभागृहात बोलू द्यायला, कारण त्यावेळेस ते फक्त अध्यक्ष होते, ते काही विरोधी पक्ष नेते नव्हते, त्यांना बोलू द्यायला संधी द्या, त्यांना बोलू द्या, आमच्या पक्षातलं एक नेतृत्व घडतंय तर त्याला एक संधी द्या, अशा प्रकारची भूमिका घेतली गेली होती. त्याचाही फायदा फडणवीसांना झाला. आता ह्या सगळ्यामध्ये हे जरी सगळं असलं तरी देशात काहीतरी 2014ला चमत्कार होणार आहे आणि एनडीएचं किंवा नरेंद्र मोदी या नावाचं मोठं प्रस्थ तयार होणार आहे असं त्यावेळेस फारसं काय कोणाला वाटलं नव्हतं, भाकीत नव्हतं. कदाचित ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये असेलही चर्चा, परंतु अशा प्रकारे गेम चेंज होईल, काँग्रेसची इतकी वाताहत होईल किंवा UPAची इतकी वाताहत होईल अशी परिस्थिती तरी त्यावेळेस कोणी असं खात्रीशीर सांगत नव्हतं. आणि मग जसं वरती मोदींचं सरकार मे-जूनमध्ये आलं, सरकार जसं लोकसभेच्या निवडणुका झाल्या तसं पुढच्या ज्या 6 महिन्यामध्ये हे क्लॅरिटी आलं की या ठिकाणी नवं नेतृत्व आपल्याला निर्माण करणं किंवा महाराष्ट्र प्रदेश भाजपचं नेतृत्व कसं किंवा कोणाच्या हातात असावं, त्याच्यामध्ये मग फडणवीसांनी बाजी मारली. ओके. हे मी मुद्दा वाटचाल का सांगतो की, आणि म्हणून जर आपण बघितलं 14 ते 19 ह्या काळात फडणवीसांना कोणी बेरकी नाही बोललं. राईट. हे किंवा फडणवीसांचं राजकारण काहीतरी वेगळ्या धाटणीचं आहे किंवा असं कोणी काही नाही बोललं. ते फडणवीसही जाहीररित्या अनेकदा बोलले की 2019ला जे माझ्या संवेद घडलं तेच मग पुढं त्याचा एपिसोड रिपीट झाले. 19 पर्यंत 19च्याच ह्याला आपण येऊया. 14 ते 19 तुम्ही म्हणता तसं की ते खूप सोज्वळ होते, त्यांचं राजकारण खूप सोज्वळ होतं असं म्हणावं लागेल. 19 मध्ये MVAचा प्रयोग झाला, महाविकास आघाडी, आणि त्या काळामध्ये फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. मला त्यांच्या विरोधी पक्षनेत्यावरती बोलायचं आहे, कारण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वाजे आणि ते सगळे जे स्फोटकं ठेवले होते त्या प्रकरणात त्यांनी ज्या पद्धतीने ढवळून निघाला आणि सरकारवरती जी काही चिखलफेक झाली, मग अनिल देशमुख त्यावेळेस गृहमंत्री होते, गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागतं, इथपर्यंत फडणवीसांनी जी काही बाजी लढवली होती, कसं बघता? फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा बेस्ट ठरले त्यावेळी. गंमत कशी होती की केंद्रात भाजपचं सरकार होतं 19 ते 24 आणि केंद्रात भाजपचं सरकार वेल पोझिशनिंगमध्ये होतं. राईट. म्हणजे त्यावेळेसही त्यांच्याकडं नुसती भाजपकडं पूर्ण मेजॉरिटी होती. सो चित्र असं होतं की राज्यातलं सोडा, पण जे सरकारमधले जे मेजर स्टेक होल्डर आहेत, ज्याला आपण UPSCचं केडर म्हणतो, ते जे केडर मॅक्झिमम अलाईन हे केंद्रातल्या सरकारची किंवा तिथल्या सत्तेशी जुळून घेतं, ते सगळं केडर बऱ्यापैकी हे देवेंद्र फडणवीसांच्या सपोर्टिव्ह होता. ओके. प्लस 14 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचे एक लॉयल ऑफिसरची टीम तयार केली होती, ती त्यांच्या समवेत होती. त्याच्यानंतर सर्वाधिक आमदार त्यावेळेस मला वाटतं 104 का काय हे भाजपचेच होते. म्हणजे असं नव्हतं की सत्तेमध्ये म्हणजे महाविकास आघाडीकडे सत्ता जरी असली, त्यांनी सरकार जरी केलं असलं तर त्यांच्याकडे खूप सारी मेजॉरिटी होती, जशी आता 230-20 आहे असे काही चित्र नव्हतं. त्यामुळं सत्तेचा जो बॅलन्स होता, सत्य आणि विरोधकांचा जो बॅलन्स होता, तो बऱ्यापैकी टिकून होता, किंबहुना विरोधकांचं पारडं जड होतं. ओके. हा एक फॅक्टर. दुसरा फॅक्टर, त्याच वेळेस कोविड आला, त्यानंतर अत्यंत अनुभवी असलेले उद्धव ठाकरे CM राहिले. अशा प्रकारे जर ते सरकार चालवताना फडणवीसांना आयते फुलटॉस मिळत गेले. ओके. आणि बोलायला तर ते कोणाला ऐकणाऱ्यातले नाहीच आहेत. सभागृहात उभे राहिले तर ते आजही कोणाचा शब्द पडू देत नाहीत, लगेच परतवतात. त्यांना पूर्ण संधीच मिळाली
आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स जे काही यांनी घातले, कारण ही पण स्ट्रॅटेजिक अलायन्स नव्हती, म्हणजे नॅशनल अलायन्स नव्हती, नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची नॅशनल अलायन्स होती किंवा भाजप सेनेची नॅशनल अलायन्स होती. ही काय नॅशनल अलायन्स नव्हती. तर MUAच्या सुरुवातीचे काही दिवस बघितलं, काही सुरुवातीचा काळ काही बघितला, तर ह्या सगळ्या नेत्यांच्या बंगल्यांवर मनोमिलनाच्या पार्टी नाही म्हणत, पण मनोमिलनाचे समारंभ झडत होते. मग काँग्रेसच्या नेत्यांच्या बंगल्यांवर सगळे नेते एकत्र येऊन, कुटुंब एकत्र येऊन एकमेकांशी बोलत होते. शिवसेनेच्या बाबतीत तेच होतं, NCPच्या बाबतीत तेच होतं. सुप्रिया सुळे त्यासाठी खूप पुढाकार घेत होत्या. माय CKB फॅमिली म्हणून त्यांनी काही फोटो स्वतःचे सेल्फी टाकलेले होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या कुटुंबातल्या कार्यक्रमांमध्ये हे सगळे ही MUAची मोठ बांधण्यासाठी जे जे काही करायला लागत होतं त्यातली ही ज्येष्ठ मंडळी करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यामुळे ते त्यांचे असे एक एजन्सी नव्हतेच ते. फडणवीसांना त्याचा फायदा होतच होता. ओके. महाविकास आघाडीतलेही नाराज घटक हा फडणवीसांचे त्यांना ते हेरता आले सगळं. रसदपूर त्यांना माहितीच होतं ना, कारण किती झालं तर फडणवीस आधी 5 वर्ष CM होते. त्यांनी विरोधातल्या कोणाला तरी काहीतरी तर मदत केलेली असेल. एक्झॅक्टली. तेव्हा तर फडणवीसांना फुलटॉसच मिळत गेले आणि त्यात यांनी फुलटॉस दिले. कोविडच्या रूपाने रिस्ट्रिक्शन्स आले. आता परत पुढचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे विशेषतः लोकसभेच्या वेळी जे काही राजकारण पलटलं त्याच्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. आणि मराठा आरक्षणामध्ये फडणवीसांचं विशिष्ट समाजाचं असणं किंवा अगदी ब्राह्मण असणं ह्या मुद्द्यावरनं पण त्यांच्यावरती टीका झाली. त्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी टीका झाली. त्यामध्ये अनेक नेते बोलले, म्हणजे जरांगे पाटलांसारखे बोलले, अनेक जण बोलत होते, अगदी वैयक्तिकरित्या जाऊन सुद्धा बोलत होते. मग फडणवीसांनी ज्या पद्धतीने रचना केली की विखे पाटलांना पुढे केलं, त्याच्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये दुसऱ्या नेत्याला पुढे केलेलं आहे. ह्याकडे कसं बघतं, म्हणजे मराठा आरक्षणाचं जे काही खूप रौद्र रूप एका पॉइंटला झालं होतं ते कुठेतरी फडणवीसांच्या सत्ता केंद्र जाळून टाकतं का, किंवा त्यांच्या सगळ्या राजकीय ह्याला कुठेतरी धोका निर्माण करतं का, अशी चर्चा असताना त्यांना ते थोपवता आलं राजकीय दृष्ट्या, किंवा त्याचा तेवढा परिणाम होईल असं वाटत असताना तो नाही झाला. तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस त्यांची काय नेमकी स्ट्रॅटेजी होती? एक फॅक्ट समजून घ्या की या राज्यातला सर्वाधिक मोठा समाज हा मराठा समाज आहे. ही वास्तव आहे. नंबर 2, मराठा समाजाकडं विलासरावांनंतर मुख्यमंत्रीपद नाही. ही पण फॅक्ट आहे. एकनाथ शिंदेंचा मधला काळ 2-2.5 वर्षाचा सोडला तर. मराठा आरक्षणाच्या आधी जो पहिला मोर्चा निघाला, मुख मोर्चा जे निघाले त्यातला पहिला जो मोर्चा निघाला, त्या पहिल्या मोर्चातली मागण्या काय होत्या ह्या जर त्या मागण्या लक्षात घेतल्या तर समाजातली घुसमट काय होती ही लक्षात येईल. मी मुद्दाम त्या मागण्या त्याचा उच्चार इथं करत नाहीये. त्या मागण्या काय होत्या, त्या मागण्या जर समजून घेतल्या तर नेमकी गडबड काय आणि नंतर त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं हे लक्षात येईल. जी काही नगर जिल्ह्यातली घटना घडली होती, ही सगळं हे नेमकी काय होतं. तर फडणवीसांपुढं जे माझे ज्येष्ठ सर जे आहेत, पराकरंदीकर सर, मला वाटतं इथेच विनायक सरांशीच बोलताना एकदा असं बोलले होते की फडणवीसांना ते ब्राह्मण असल्याचा न्यूनगंड आहे. हे मला वाटतं बोलू नये 2-3 वर्ष झाली या गोष्टीला, आणि ते बोलले होते की फडणवीसांना हा एक न्यूनगंड आहे. त्यामुळं मराठा समाजाला अधिकाधिक काय देता येईल, आपण काय देऊ शकतो कायद्याच्या चौकटीत, याचा प्रयत्न त्यांनी केला. ओके. फडणवीसांनी केला नाही असं माझं काही म्हणणं नाही. त्यांनी तो द्यायचा प्रयत्न केला. त्यातून सारथी संस्था उभी राहिली, अनेक गोष्टी त्यातून केल्या गेल्या. एकनाथ शिंदेंनी त्यात भर घातलेली आहे, अजिबात असं काही म्हणायचं काही कारण नाही. परंतु हा न्यूनगंड किंवा ही एक न्यूनगंड म्हणण्यापेक्षा दुसऱ्या भाषेत बोलू की हे कुठंतरी एक भीती की आपण मराठा नाही आहोत किंवा मराठा समाजाचं प्राबल्य असलेलं हे राज्य आहे. तर अशा केसमध्ये कुठं ना कुठं एवढ्या मोठ्या समाजाला आपण आपल्याबरोबर कसं घेऊ शकतो, याच्यासाठी जे काही हे राजकारण आहे, याच्यात काही फडणवीसांना जर मुख्यमंत्री राहिले तरच त्यांचं राजकारण
टिकणार आहे किंवा मोठं ते होणार आहेत, किंवा त्यांना इथं सत्ताकारण करायचं असेल तर एवढ्या मोठ्या समाजाला दुखवून ते करू शकत नाहीत. समाजाला बरोबरच घ्यावं लागणार आहे. हा राजकारणाचा भाग आहे, हा आरोप प्रत्यारोप करणं. परंतु समजा उद्या तुम्ही जरी सीएम झाल्या तर तुम्हाला ह्या एवढ्या मोठ्या समाजाला बरोबर घेऊनच पुढे जावं लागणार आहे. तुम्हाला काय या समाजाशी वाद निर्माण करून किंवा या समाजाशी वितुष्ट घेऊन तुम्ही राजकारण नाही करू शकणार महाराष्ट्रामध्ये तरी ही परिस्थिती आहे. तर त्यांनी जे जे काय करता येईल ते केलं. मग फडणवीसांना अडचणीत कुठे येऊ शकतात तर ती हीच गोष्ट आहे. त्याची मिरर इमेज काय आहे की त्याची शॅडो इमेज काय आहे, तर फडणवीसांची कोंडी कुठे करू शकतो आपण, तर ती ह्याच ठिकाणी करू शकतो. आणि मग ती कोंडी करण्यासाठी जी आयुधं ज्यांना वापरता येतील ते वापरतायत. पण मग फडणवीस ते यशस्वी होऊ देतील का? म्हणजे त्या चक्रव्यूह भेदू शकतील का भविष्यात सुद्धा? कारण हा प्रश्न वारंवार येणार. हा प्रश्न मराठा इतर असलेल्या बहुतांश नेत्यांपुढे कायम राहणार आहे. त्याला फडणवीस कुठं अपवाद आहेत, त्यांच्या पुढे पण तो प्रश्न राहणारच आहे. आणि त्यामुळं त्यावेळेस आपण कसं बॅलन्स साधू, सर्व समाजाला एकसंध कसं ठेवण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा विषय निर्माण होतो त्यावेळेस ओबीसी आरक्षणाचा किंवा ओबीसी समाजाचे प्रश्न प्रामुख्याने सरफेसवर येतात, चर्चेले जातात. तर का चर्चेले जातात? तो एक कुठंतरी बॅलन्स करण्याचाच प्रयत्न आहे ना. हा एक कुठला तरी त्या राजकारणाचाच भाग आहे ना. म्हणून मला असं वाटतं की हा समस्या निर्माण होणार आहे का, तर ती होणार आहे. म्हणजे फडणवीसांपुढचं आव्हान असणार आहे का, ते असणार आहेत. पण ते टॅकल करत आलेलेच आहेत. आज गेली 5 वर्षांचा काळ झालेलाच आहे की ते त्याला टॅकल करता येते. आता चर्चा राज्यात अशी सुरू आहे, फडणवीस दिल्लीला जाणार की नाही जाणार. मी आता त्याच्याकडेच येणार होते. त्यामुळे आता ह्याच्यावर त्याच्यावर किती चर्चा होणार आणि त्याला किती आव्हान ते राहणार हा फार आता मुद्दा नाही राहिला. एकदा फडणवीस दिल्लीला गेले की फडणवीस आणि मराठा आरक्षण हाही विषय संपतो. फडणवीस आणि मराठा आरक्षण, मराठा आरक्षण चालूच राहणार विषय राहीलच. म्हणजे तोच परत मुद्दा की दिल्लीला जाणार का आणि महाराष्ट्रामध्ये, कारण आत्ताच्या घडीला भाजपकडे सुद्धा तितकं सक्षम नेतृत्व नाहीये जेवढं फडणवीस आहेत. त्यांची मांडणी, त्यांचं एकूण आवाका ज्या पद्धतीने, कारण परत अलायन्स मधलं सरकार आहे. म्हणजे तुम्हाला एकीकडे शिंदेंना पण सोबत घ्यायचंय, त्यांच्या पण वाढत्या महत्वाकांक्षा आहेत. दुसरीकडे अजित पवार होते, दुर्दैवाने ते जरी नसले तरी त्यांचा पक्ष आहे. सो ह्या पण सगळ्या गोष्टी टॅकल करत जायचं आहे. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे, आर्थिक सगळी राजधानी असलेलं मुंबईसारखं शहर आहे, अनेक गोष्टी आहेत. तर अशा वेळी भाजपला फडणवीसांसारख्या व्यक्तीला दिल्लीला घेऊन जाणं परवडेल का महाराष्ट्राचा विचार करता, आणि त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने ते कितपत योग्य असेल? त्रांगडा असं आहे की डिलिमिटेशनचं बिल म्हणजे डिलिमिटेशन करायचं आहे, महिला रिझर्वेशन्स आणि हे डिलिमिटेशन सगळा विषय मार्गी लावायचा आहे. तो लावायचा असेल तर खासदार हवेत तर एकनाथ शिंदे हवेत, एकनाथ शिंदे हवेत तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे. हे त्रांगड आहे. या सीएमशिप बद्दल आपण वरून खाली बघू. दुसरं, भाजपच्या दृष्टीने ज्यांचे 132 की 137 आमदार आहेत, 145च्या मेजॉरिटीला 137 आमदार ज्या पार्टीकडे आहे, ती पार्टी भाजपचा सोडून फडणवीस असो अथवा नसो असं समजा, ती पार्टी दुसऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देईल का, हा दुसरा प्रश्न आहे. तर अशा ह्या सगळ्या पॉलिटिकल बार्गेनिंगमध्ये महाराष्ट्राचं सीएमशिप लगेच सुटलं जाईल का? तर मला असं वाटतं मंत्रिमंडळाचा विस्तार करणं जिथं अडचणीचं होतं तिथं तुम्ही सीएमनी राजीनामा दिला म्हणजे सरकार पडतं, नव्याने सरकार स्थापन होतं, नव्याने सत्ता स्थापनेचा दावा होता. अशा केसमध्ये सीएम राजीनामा देईल का, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा सीएमने राजीनामा दिला तर इमिजिएट त्यांच्या आमदारकीवर पुढच्या 6 महिन्यात कोण लढणार? तिसरी गोष्ट, त्यांना केंद्रात काय स्थान देणार? पहिल्या नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकमध्ये तर त्यांना न्यावं लागणार आहे, तिथं त्यांना कुठं नेणार? असे सगळे प्रश्न निर्माण होतात. हा आपण नॉन पॉलिटिकल याच्या गोष्टीबद्दल बोलतोय. आता त्यांना
ते कोणाचे कॉम्पिटिटर आहेत का, त्यांना कोणाला तरी त्यांना शह द्यायचा आहे का, गडकरींचं काय होणार आहे, हे आपण याच्याबद्दल शक्यतांवर काहीच बोलत नाही, ही फॅक्टवर बोलू आपण. ही फॅक्ट अशी आहे, मला तरी असं वाटतं की फडणवीस इतक्या लवकर सहजासहजी महाराष्ट्र सोडतील असं चित्र दिसत नाही. आणि ज्या वेळेस ते दिल्लीवरून परत महाराष्ट्रात येताना दिसतात तर ते अधिक महाराष्ट्राची बाजू जोरकसपणे किंवा त्यांचं मेसेज द्यायचं तरी त्यांचं प्रयत्न हाच असतो की नाही, मी इथंच आहे आणि मी ह्या गोष्टींमध्ये मी आहे, हे मी करणार आहे, हे मी असं आहे. आता हे सगळं बघताना म्हणजे मगाशी पण मी हा प्रश्न विचारला की शिंदेसारख्या महत्वाकांक्षी व्यक्तीसोबत अलायन्स आहे. दुसरीकडे अजित पवार आता जरी नसले तरी काही काळ अजित पवार सुद्धा होते. फडणवीस अलायन्समध्ये कसे नेते आहेत? कारण परत हे मी का विचारलं, कारण शिंदेचे अनेक आमदार म्हणतात की भाजप आम्हाला कुठेतरी सप्रेस करण्याचा प्रयत्न नाही, करतात. ऑब्व्हियस आहे किंवा OSD सुद्धा फडणवीसांनी मंत्र्यांचे बसवलेले हे आहेत. ऑब्व्हियस आहे. याच्यात आणि त्याला काही पॉलिटिकल काही नॉन पॉलिटिकल दोन्ही प्रकारचे कंगोरे आहेत. की एकनाथ शिंदे हा असा राजा होता का तो कायम उदार होता. म्हणजे एकनाथ शिंदेच्या काळात रामराज्याची संकल्पना राबवायचा त्यांचा प्रयत्न होता, किंवा त्यांचा साधारण ते कुठेही गेले तरी दानशूर कर्णाच्याच भूमिकेत होते. आणि सरकार चालवताना ती प्रत्येक वेळेस ती भूमिका निभावणं अवघड होतं. त्याच्यामुळं तुम्ही ग्रामीण भागातली पॉप्युलरिटी जरी बघितली एकनाथ शिंदेची तर ती बऱ्यापैकी चांगली आहे. होय. हां, आजही लोक ग्रामीण भागातल्या लोकांना दाढी आवडतीये, म्हणजे ते म्हणतात आम्हाला दाढी आवडते. म्हणजे एकनाथ शिंदेची ग्रामीण भागातली पॉप्युलरिटी चांगली आहे. तर महिलांमध्ये, लाडकी बहीणमध्ये 100% मी तुम्हाला सांगतो. दुसरं, मराठा समाजाला एकनाथ शिंदे आपले वाटतात. मराठा आहेत ते, बरोबर. ते म्हणजे त्यात पश्चिम महाराष्ट्रातले हां, आपले वाटतात. आणि म्हणजे ही भावना आहे. तिसरी गोष्ट, एकनाथ शिंदेंनी सीएमशिप मागणं ही काही गैर नाही आहे. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद मला मिळावं यासाठी प्रयत्न करणं किंवा ते मागणं याच्यात गैर असंच काहीच कारण नाही आहे. तर फडणवीसांना वाटते ते सीएम असावेत, तर एकनाथ शिंदेंना का वाटू नये ते सीएम असावेत. त्याच्यामुळे त्यांचंही काही गैर नाही आहे. एकनाथ शिंदे हे फुल टाईम राजकारण करणारे नेते, जसे फडणवीसही फुल टाईम राजकारण करणारे नेते, तसे ते फुल टाईम राजकारण करणारे नेते आहेत. याच्यात एक क्लॅरिटी आहे. आज भाजपचं जे त्रांगडं झालंय त्याला सपोर्टिव्ह रोलमध्ये ते आहेत का? 100% आहेत. त्यांनी त्यांचे खासदार प्लस UBTचे 6 खासदार असं करून दिले ना त्यांनी. ती जी मॅजिक फिगर पाहिजे 2/3 त्याला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे. प्लस ते म्हणतात आणखी NCP-SP पण मी प्रयत्न करू का, म्हणजे पुढचं इतकं आहे, तेव्हा ते प्रयत्न करणार, त्यात काही हे नाही. आता मी परत ते सांगितलं की भाजप पुढे हा प्रश्न आहे की आपले 137 आमदार आहेत आणि 137 आमदार असतानाही नॉन BJPचा CM करायचा का, एका गोष्टीसाठी. हा भाजप पुढं प्रश्न येणारच आहे. म्हणजे ज्यांचे 137 आमदार आहेत त्यांच्यात अस्वस्थता नाही आहे का? निश्चित आहे. हां, आज आशिष देशमुख त्यांच्यासारखा आमदार आज बोलायला लागला की आता नका घेऊ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने बोलत आहेत. अनेक आमदार खासगीत भाजपमध्ये बोलत आहेत की अरे आता किती घ्यायचे, नको आपल्याला, आपली अडचणी किती आपल्याच्यात वाटेकरी मागायचे. तर भाजपमध्ये अस्वस्थता आहे ना, असं नाही आहे की भाजपमध्ये अस्वस्थता नाही आहे. ही बाकीचे लोक भाजपबद्दलच्या अस्वस्थते बोलून दाखवतात, भाजपची लोक बोलू नाही शकत, एवढंच प्रॉब्लेम आहे. पण मग फडणवीस अलायन्स सोबत कसे आहेत? फडणवीस अलायन्स सोबत 19 ते 22 मध्ये कसे होते, 22 ते 24 मध्ये कसे होते, त्यावेळेस ते अलायन्स मध्ये होतेच ना, ते DCM होतेच ना, त्यावेळेस कसे होते. याचंच उत्तर ते आता साधारण लाईन अशी आहे की आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवायला जे करायला लागेल ते सगळं फडणवीस करतात. एका वाक्यात सरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता ते असंच करतात, ते तसंच करतात, त्यांनी याला चिमटा काढला, त्यालाच पावडर लावली, हे म्हणण्यापेक्षा आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवायला जे करायला लागतं ते फडणवीस करतात. त्याच्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या नीती वापरतात.
आणि त्यांच्या जागेवर कुणी असतं तर हेच केरळ असतं. म्हणजे मला काही त्याच्यात फार काही हे नाही वाटत. शेवटचा प्रश्न, पुढच्या काळामध्ये म्हणजे मागचं जर काही साधारण 30 वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर शरद पवारांना नाही बघू शकत आपण. तसंच पुढच्या काळामध्ये फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचं राहील? हे बघा की फॅक्ट ही आहे की 50 वर्षापेक्षा जास्त संसदीय कारकीर्द एखाद्या नेत्याला मिळणं हम्म, हम्म. हे देशातच खूप कमी लोक आहेत. त्याच्यात शरद पवार साहेब आहेत राईट. की एवढा मोठा दीर्घ राजकारणाचा त्यांना एक काळ मिळाला आणि असा काळ मिळाला की यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र ते आत्तापर्यंतचे पवारसाहेब हम्म. अशा वेगवेगळ्या भूमिकेतून पवारसाहेब गेले आणि पवारसाहेबांनी स्वतःचं एक वलय किंवा एक ऑरा निर्माण केला आहे. तर फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांना या शुभेच्छा देऊ की त्यांना पवारसाहेबांपेक्षाही किंवा पवारसाहेबांनी इतकं पवारसाहेबांपेक्षा जास्त दोन्ही नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभो. निश्चितच. हां. आणि आणि ह्या दीर्घ आयुष्यावरच ह्या सगळ्या राजकारणाच्या एक हा जो काय आपण म्हणतो ना की ते डिपेंड आहे की जितका काळ फडणवीस या देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील निश्चित त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. ओके. हां. आणि आजही पण दिल्लीमध्ये पवार साहेबांनंतर किंवा गडकरी साहेबांनंतर एवढा वकूब असलेला नेता किंवा ज्याचा व्हेटो चालू शकतो, ज्याचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर इम्पॅक्ट येऊ शकतो, असा आपल्याकडं आता चौथा नेता नाही. आत्ताच्या हयात असलेल्या नेत्यांपैकी पवारसाहेब, गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब असे 3च नेते आता आपल्याकडं महाराष्ट्र म्हणून आपण आता याच्याकडं बोलताना असो तर चौथा नेता आत्ता तरी आपल्याकडं नाही. तो चौथा नेता तयार होतोय तो एकनाथ शिंदे साहेब. ओके. हां, की जे आज या देशातल्या कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदे माहिती आहेत. म्हणजे त्यांच्यावर आपण परत एक एपिसोड करू. शिंदेंवर बोलायला हवं. शिंदेचं एक वेगळी स्टाईल आहे. शिंदेची एक वेगळी स्टाईल आहे. शिंदे राजकारण करताना जितके प्रेमळ, सोज्वळ तितके श्रूड आहेत आणि शिंदेंनी दाखवून दिलंय गेल्या 2.5-3 वर्षामध्ये की हम जहाँ से जहाँ पे खडे होते लाईन वही से सुरू होते. येस. त्यामुळे फडणवीसांवरती हा सगळा एपिसोड होता आणि ते म्हणतात ना, यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम. त्यामुळे फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राहील. त्याच्याबद्दल बोलतच राहू, पण तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच.